हिंदू संस्कृतीनुसार दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात नवीन जोडवी खरेदी करण्याची किंवा ती बदलण्याची मोठी परंपरा आहे। यामागे अनेक धार्मिक आणि आरोग्याशी संबंधित कारणे आहेत। आज मी आणि मम्मी आमच्या गावातील सिद्धी ज्वेलर्स या दुकानामध्ये गेलो होतो नवीन जोडवी करण्यासाठी। इथे मी माझ्या आवडीची जोडवी सिलेक्ट केली। वेगवेगळ्या डिझाईनची खूप छान छान जोडवी होती। आधी मी ठरवून गेले होते की प्लेन जोडवी बनवायची, कारण प्लेन जोडव्यांची शाईन आहे अशी टिकते, पण नंतर मला डिझाईनची जोडवी आवडली आणि मी तीच घेतली। मम्मी सिलेक्ट केल्यानंतर मयूर दादाने ती जोडवी माझ्या पायामध्ये घालून दिली। माझं झाल्यानंतर मम्मींना जोडवी घेतली, तर मम्मींची प्लेनवाली जोडवी घेतली। त्यांना प्लेनच आवडतात, कारण ते खूप दिवस आहे असे शाईन करतात। त्यामुळे विवाहित महिलांसाठी जोडवी हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। अधिक मासात नवीन जोडवी घातल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी धार्मिक श्रद्धा आहे। या महिन्यात मुलीला किंवा इतर सुवासिनींना चांदीची जोडवी भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते। या प्रथेमुळे मुलीला सुखी संसाराचा आशीर्वाद मिळतो। चांदीच्या जोडव्यांमुळे पायाच्या नसांवर दबाव पडतो, ज्यामुळे महिलांचे हार्मोन्स संतुलित राहतात आणि गर्भाशयाचे आरोग्य सुधारते असे वैज्ञानिक कारणही या परंपरेमागे सांगितले जाते। ज्या जुन्या परंपरा आहेत त्याच्यामागे खूप मोठा अर्थ असतो, त्यामुळे आपण त्या सर्वांनी, मला तर पर्सनली असं वाटतं की त्या फॉलो केल्या पाहिजेत। तर तुम्ही नवीन जोडवी बनवलीत का? मला कमेंट